रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. आज आपण मकर संक्रांतीच्या दिवशी मासिक धर्म असेल तर सुगड पूजन कधी करावं, भोगीला केस धुवावे का, संक्रांतीच्या दिवशी केस धुवावे का, किंक्रांतीच्या दिवशी काय करावं, या 3 दिवसांमध्ये आपण काय करायचं असतं, त्याचबरोबर नैवेद्य काय, ही संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी आहे, त्यामुळे दान करावं की नाही हे देखील आपण बघणार आहोत. कोणतं दान करावं, कशाचं करू नये हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी बघा, मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांती हा जो सण आहे तो भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असा 3 दिवसांचा असतो. या 3 दिवसांमध्ये कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही. बघा, जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांत असं म्हणतात. या दिवसांपासून उत्तरायण सुरू होतं आणि दिवस हा तीळ तीळ मोठा होत जातो, जसा की उन्हाळ्याला सुरुवात होते. म्हणून असं म्हणतात, आमच्याकडे तरी असं म्हणतात, मकर संक्रांतीपासून दिवस हा तीळ तीळ वाढत जातो. त्याचबरोबर बघा, या दिवशी या कालावधीमध्ये ज्याही भाज्या येतात आपल्या मार्केटमध्ये, बाजारामध्ये ज्याही भाज्या येतात त्या भाज्या आणून भोगीच्या दिवशी त्याची भाजी बनवली जाते. काही काळांमध्ये मुगाच्या डाळीची खिचडी बनवली जाते. आता भोगीची भाजी का, तर ज्याही भाज्या उपलब्ध आहेत आता त्या भाज्यांना एक मान देऊन त्यांचा नैवेद्य देवांना दाखवला जातो. बाजरीची भाकरी, त्याला तीळ लावले जातात आणि केली जाते, कारण खूप थंडीचे दिवस आहेत तर आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते, त्यामुळे बाजरीच्या भाकरीला तीळ लावून ती भाकरी केली जाते. त्याचबरोबर बघा, मिक्स भाजी म्हणजेच भोगीची भाजी, जो न खाई भोगीची भाजी तो राही सदा रोगी, अशी एक म्हण आहे बघा. तर या भाजीमध्ये खूप अशी जीवनसत्व असतात की ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. तर सगळ्यात आधी आपण त्याचा देवांना भोग देतो आणि मग तो आपण ग्रहण करतो. आता भोगी म्हणजे काय, तर भोगी हा उपभोगण्याचा सण आहे. भोगी म्हणजे तुमचे भोग भोगण्याचा नाही, तर हा आनंद उपभोगण्याचा, हा लुटण्याचा, आनंद लुटण्याचा सण असं याला म्हणतात. तर बघा, या दिवशी नवीन वस्तू कुठल्या खरेदी केल्या जात नाही, मात्र हा सणासारखा साजरा केला जातो. या दिवशी आपल्याला केस धुवायचे का, तर हो, महिलांना तुम्ही या दिवशी केस धुवू शकता. आणि मला वाटतं भोगीच्या दिवशी मंगळवार आहे तर महिला केस धुवू शकतात. तर भोगीच्या दिवशी आता केस धुवावे की नाही असं बऱ्याच वेळांना वाटतं, पण एक गोष्ट लक्षात घ्या की भोगीच्या दिवशी गंगा स्नानाला अतिशय महत्व आहे. आणि गंगेवर जर तुम्ही स्नानाला गेलात तर डोकं धुणार नाही का, अर्थात आपण केस तिथे धुणारच, त्यामुळे गंगा स्नानाला महत्व आहे. आपण गंगेवर जाणं शक्य नाही तर आपल्या घरीच पाण्याच्या बादलीमध्ये 2 थेंब गंगाजल टाकून आपण स्नान करू शकतो. झालं. तुम्ही संक्रांतीच्या दिवशी केस धुवावे का, तर हो, तुम्ही संक्रांतीच्या दिवशी देखील केस धुवू शकतात, मात्र भोगीच्या दिवशी कंपल्सरी सगळ्यांनी केस धुवायचे असतात. आता संक्रांतीच्या दिवशी कसं आहे की षटतिला एकादशी आलेली आहे, तर ज्यांना व्रत असतो, उपवास असतो, तर बघा, व्रताच्या दिवशी, उपवासाच्या दिवशी आपण केस धुवत नाही. आता ज्यांना नाही आहे त्यांनी धुतले तरी चालेल, ज्यांना व्रत आहे, उपवास आहे, त्यांनी धुवू नका. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी बघा, आमच्याकडे आवर्जून पुरणाचा नैवेद्य केला जातो. संक्रांती ही नाटाळी असते. देवी ही सुंदर आहे, तिचं रूप सुंदर आहे, पण तिने आक्राड विक्राड रूप धारण केलं होतं. म्हणून संक्रांती देवीने जे वस्त्र, जे अलंकार तिने राक्षसाला मारण्यासाठी जेव्हा तिने ते वस्त्र परिधान केलं होतं ते आपल्याला करू नये असं सांगितलं जातं. ज्यांच्या भागामध्ये ही पद्धत नाही, आता बऱ्याच भागांमध्ये ही पद्धत आहे की मकर संक्रांती देवी कशावर आली आहे, संक्रांत आली की महिलांचं सुरू होतं, संक्रांतीने यावेळेस कुठले दागिने घातलेत, कुठली साडी घातलीत, तर त्याचा व्हिडिओ आपण बघितलाय, पण तरी एकदा शॉर्टमध्ये सांगते. पिवळ्या रंगाची साडी तुम्हाला वर्ज्य करायची आहे. या दिवशी तुम्हाला खीर खायची नाही आहे. या दिवशी तुम्हाला मोत्याचे दागिने घालायचे नाही आहे. तुम्ही पिवळी हळद लावू शकता, पिवळ्या बांगड्या घालू शकता, फक्त तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही. खीर तुम्हाला खायची नाहीये. हिरव्या रंगाच्या बांगड्या महिलांना आवर्जून हातामध्ये घालायच्या आहेत. कपाळाला हळदी कुंकूही लावायचंच आहे. त्याचबरोबर बघा, तुम्ही गुलाबी, लाल, हिरवा, ऑरेंज, निळा या रंगाच्या साड्या देखील परिधान करू शकता. काही भागांमध्ये काळ्या रंगाच्या साड्या घातल्या जातात. ज्यांची इच्छा आहे त्यांनी घालावं, मात्र मला तरी असं वाटतं की पूजा करण्यापुरतं तरी तुम्ही काळी रंगाची साडी घालू नये. दुसरी गोष्ट, चुकूनही पांढऱ्या रंगाची साडी तुम्हाला नेसायची नाहीये. हे झालं. अर्थात हे सगळ्यांना माहितीच आहे, पण एकदा शॉर्टमध्ये सांगितलं. तर बघा, संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आवर्जून पुरणाचा नैवेद्य बनवायचा आहे. तुमच्याकडे पुरण बनवलं जात नसेल तर तुम्ही गोळाचं काहीतरी बनवा. मात्र आमच्याकडे संक्रांत नाटाळी म्हटली जाते. जसं की अक्षय तृतीया झाली, गुरुपौर्णिमा झाली, म्हणजे आखाडी, अक्षय तृतीया आणि
संक्रांत या दिवशी पोळा हे असे ठराविक सण आहे की या दिवसाला पुरण हे झालंच पाहिजे. त्यामुळे आमच्याकडे पुरणाचा नैवेद्य केला जातो आणि भोगीच्या दिवशी खिचडी बनवली जाते. त्याचबरोबर भोगीची भाजी आणि त्याचबरोबर बाजरीची भाकरी तीळ लावून देखील याचा नैवेद्य दाखवला जातो. आता किंक्रांतीच्या दिवशी बघा, किंक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी अर्थात आपल्याला ववसाला जायचं असतं. काही महिला घरामध्येच करतात, ज्यांची जशी प्रथा आहे त्यांनी करावं. काही महिलांकडे काळे मापलं ज्याला सुगड म्हणतात, सुगडं आणले जातात. काही लोकांकडे लाल सुगडे आणले जातात, त्याला दोरा गुंडा लागतो. कुणी 5 आणतं, कुणी 2 आणतं. त्यामध्ये संपूर्ण ववसा वसला जातो. आता ववसा म्हणजे काय, मार्केटमध्ये मिळतोच. आधी सगळं आपल्या गावामध्येच, खेडेगावामध्ये अजूनही बघा सगळं शेतातूनच आणलं जातं, पण इथं आपल्याला शहरामध्ये विकत आणावं लागतं. त्यामध्ये बोरं येतात, हरभरा येतो, गाजर येतं, गव्हाच्या उंब्या येतात, ऊस येतो. असा ववसा हा असतो. तर तो ववसा आणायचा असतो, त्यामध्ये आता हे सुगड पूजन कसा करावे याचा व्हिडिओ मी नंतर सेपरेट करेल तुमच्यासाठी. पण हे सगळं आपल्याला ववसायचं असतं. आता बघा, ज्या महिलांना मकर संक्रांतीच्या दिवशी मासिक धर्म आहे त्या महिलांनी काय करायचं बघा. कसं आहे, हळदी कुंकूच्या पेक्षा जास्त महत्व हे ववसल्याला आहे. हळदी कुंकू तर आपण संक्रांतीच्या दिवशी जे महिलांना लावतो आणि जो एकमेकींना ववसा देतो त्याला हळदी कुंकू एक वेळेस नाही केलं तरी चालेल, मात्र ववसायलाच हवा. आणि तो ववसल्याशिवाय हळदी कुंकू करायला चालतच नाही. तर बघा, आता तुम्हाला मासिक धर्म आहे, मग हळदी कुंकू कसं करायचं, ववसाल्याशिवाय तर हळदी कुंकू करता येत नाही. तर तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून देवांची पूजा वगैरे करून तुम्ही तुमच्या घरामध्ये सुगड पूजन करून घ्यायचं. सुगड पूजन केल्यानंतर तुम्ही संध्याकाळी तुमच्या घरामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवू शकता. ज्या महिलांना मासिक धर्म आहे मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी सुगड पूजन हे रथसप्तमीच्या दिवशी करायचं असतं. सुगड पूजन केल्याशिवाय हळदी कुंकू करू नये असं म्हणतात. आता तुमची जर प्रथा असेल की सुगड पूजन नाही केलं तरी हळदी कुंकू चालतं तर तुम्ही करा, काही हरकत नाही. पण मी सांगते तुम्हाला की खरं तर कारण हेच आहे, जोपर्यंत ववसल्या जात नाही तोपर्यंत हळदी कुंकू केलं जात नाही. त्याचबरोबर दुसरी अशी गोष्ट आहे की या 3 दिवसांमध्ये म्हणजे भोगी, संक्रांत, किंक्रांत या दिवसामध्ये कुठल्याही नवीन वस्तूंची खरेदी देखील केली जात नाही. त्याचबरोबर बघा, महिलांनी भोगीच्या दिवशी तिळगुळ म्हणजे तीळ आणि गुळाचे लाडू जे आपण बनवत असतो ते भोगीच्या दिवशी बनवायचे नाही. एक तर भोगीच्या आदल्या दिवशी बनवून घ्या किंवा मग संक्रांतीच्या दिवशी बनवा, पण भोगीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू बनवले जात नाही, ते आधीच तुम्हाला बनवून ठेवायचे असतात. आता तुमच्याकडे जर बनवले जात असतील तर तुम्ही अर्थात बनवू शकता. पण बघा, असे काही नियम आहेत की जे आपल्याला संक्रांतीच्या वेळेस पाळायचे असतात. आणि संक्रांतीला मला आवर्जून महिलांना सांगावं असं वाटेल की बघा, आपल्याला म्हणजे संक्रांतीच्या दिवशी जी आपण पूजा करणार आहोत तर तुम्हाला पूर्ण 16 शृंगार करूनच पूजा करायची असते. म्हणजे जसं की हाताला मेहंदी लावणं झालं, हातामध्ये हिरव्या बांगड्या झालं, पायामध्ये जोडवे, पट्ट्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र, त्याचबरोबर नाकामध्ये नथ, असं संपूर्ण आपला जो 16 गजरा, हे सगळ्यात 16 शृंगार, माथ्याला सिंदूर वगैरे लावून तुम्हाला पूजेला बसायचं असतं. तुम्ही तसं नंतर तुम्हाला जर काही फॅशन करायची असेल तर तुम्ही नंतर करा, पण पूजा करताना सगळं घालूनच पूजा करायची असते. तर आता सुगड पूजन कसं करावं सगळ्यांना माहिती आहे, मात्र सुगड पूजन पारंपरिक पद्धतीने कसं करावं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. बघा, भोगीच्या दिवशी केस धुवायला चालतात, संक्रांतीच्या दिवशी केस धुवायला चालेल, मात्र किंक्रांतीच्या दिवशी चुकूनही केस धुवू नका. किंक्रांतीच्या दिवशी केस धुवू नये असं म्हटलं जातं. त्याचबरोबर बघा, किंक्रांतीच्या दिवशी गुरुवार देखील आलेला आहे, त्यामुळे आपण गुरुवारी केस धुवत देखील नाही. आणि किंक्रांतीच्या दिवशी मुलांचं बोरणान घातलं जातं. श्रीकृष्णाचं बोरणान त्यावेळी घातलं होतं म्हणून आपण आपल्या मुलांचं बोरणान या दिवशी घालत असतो. तो एक आनंद असतो जी की मुलांना ह्या वस्तू माहिती असाव्या, जेही या दिवसांमध्ये येतं. आता आपण त्यामध्ये गोळ्या बिस्किट ऍड करतो, पण आधी बोरं, ऊस, गव्हाच्या उंब्या, कोड्या, त्याचबरोबर गाजर, हे सगळं मुलांवरून टाकलं जायचं आणि मुलांना याची माहिती व्हावी म्हणून हे केलं जातं. आता गोळ्या, बिस्किट, चॉकलेट्स बरं आलेलं आहे, तर ते सुद्धा मुलांचा एक कौतुक सोहळा म्हणून 5 वर्षापर्यंत आपण बोरणान करत असतो. तर ते आपण किंक्रांतीच्या दिवशी करत असतो. तर असा भोगी, संक्रांत आणि किंक्रांत हा 3 दिवसांचा सण आहे. भोगी हा आनंद उपभोगण्याचा सण आहे, संक्रांत हा आनंदाचा सण आहे.
त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की संक्रांतीच्या दिवशी एकादशी आलेली आहे, तर एकादशीच्या दिवशी अन्नदान हे केलं जात नाही. मात्र तुम्ही उबदार वस्तू गरजूंना, गरिबांना दान करू शकता. उबदार वस्तू म्हणजे ब्लँकेट झालं, रजाई झाली, जे काय तुम्हाला दान करता येईल, जेवढं यथाशक्ती जमेल तेवढं तुम्ही दान करा. त्याचबरोबर तुम्ही तीळ आणि गुळाचे लाडू दान करू शकता, तीळ पात्र दान करू शकता. मात्र अन्नदान म्हणजे तीळ गुळ हेही अन्नच आहे, पण हे जसं की उपवासाला चालतं, ज्या वस्तूला उपवासाला चालत नाही त्या वस्तूंचं दान आपण करायचं नसतं. वस्तू वगैरे तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी खूप छान छान उपाय देखील केले जातात, तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, महत्त्वपूर्ण वाटला, तर व्हिडिओला लाईक नक्की करा.